नमस्कार मंडळी, मी सुमेध तारवे. आज पहिलाच एक ब्लॉग करायचा प्रयत्न करतो आहे आणि आम्ही आज चाललो आहे गणपतीपुळेला पायी चालत. तर 6 तासाची जर्नी आहे. बघू किती तास लागतात आणि पुढे पुढे जसं आम्ही जाऊ तसं तुम्हाला ब्लॉगमध्ये मी सांगेनच. पुजाऱ्याला फोन कर. फोन करा ये त्याला. नारळ द्यायला लागेल त्याला तिथं. आमचं कालू पण निघाला आमच्यासोबत गणपतीपुळेला चालत. घ्या चार फटाफट 3 4 5. पुढे झालास रे? कशाला चालत जाणार आहेस? बघ चालत जाशील ना? ठीक आहे चालेल. चला आता निघालो आम्ही गणपतीपुळेला. बघूया किती वाजता पोचतोय. तर वाजलेत किती वाजलेत रे? बरोबर 4 वाजलेत. बघू 20 जण आहोत आम्ही. चाललंय आता आहोत निवली फाटावरून चाललंय. ही पुढची गँग आहे आणि ह्या मागे 3 जण आहेत. ओके आता पोचलोय करबुडी फाट्यावर. 1 तास झाला करबुडी फाट्यावर बरोबर पोचलेलो आहे. अर्धे पुढे गेलेत, अर्धे मागे आहेत. आम्ही मध्ये आहोत. 20 जण आहोत तुम्ही. एक छोटा सोबत आहे. गणपतीपुळे दादा हो, मी येतोय. चल चल लवकर. दमलास की हा? चल चल पुढे बघ. चल लवकर धाव. चल त्यांना मिळव लवकर. धाव लवकर. कव्हर केलेले अंतर 1 किलोमीटर मागे होता. आला धावत पुढे गोटू. हा बिना चप्पलचा बघा छोट्या. आता पोचलो आम्ही तरवल फाट्यावर. पुढे 21 किलोमीटर आहे अजून शिल्लक. हां ते दिसत आहे काय? 21 किलोमीटर शिल्लक आहे अजून. आत्ता मी माचिवलेवाडीच्या पुढे आलो आहे. तर वाजले 6. 2 तासामध्ये 13-14 किलोमीटर आम्ही क्रॉस केलं आहे. हा छोटा गाडी दमला आहे भरपूर.
तरी पण चालतोय. किती वेळा आहेस तू? 5वीला. आता 5वीला आहे. तरी पण त्याची इच्छा म्हणजे कालपासून बघता मी पण येणार. आज सकाळी तो 2 वाजता उठला आहे, तयारी बिरी केला नाही आणि तो आला आहे. दमलास काय रे? होय. हा मागाशी दमला नव्हता. वैतागलेत काय माहित नाही अजून. आमचा हा वैतागला. दोघं आहेत ते वैतागलेत चालून. 6:30 वाजलेत. आता आम्ही जाकारेला पोहोचलोय. 17 किलोमीटर आम्ही क्रॉस केले आहे. अजून 15 किलोमीटर बाकी आहे. 15-16 किलोमीटर बाकी आहे. सर्व आमच्या पाठी आहेत सगळे. आम्ही फक्त पुढे आहे. आम्ही पुढे हा मेन आमचा हा मेन आहे. गोकार. वयाच्या 7 किती ना 11व्या वर्षी. 5वीला आहे ना. होय. रेकॉर्ड 12 वर्षात पहिल्यांदा तुझं नाव कोणतरी जेव्हा बारका जेव्हा मुलगा पुकारले जाय येतोय. इतिहासात नोंद होईल. सुवर्ण अक्षरात तुझं नाव. आता 15 जिरली. नील म्हणतो कुठं आहे अजून. हे बघ या बिल्डिंगच्या पलीकडे 4 किलोमीटर आहे चाफे. तिथनं 10 किलोमीटर पुढं. चाफे. इकडे जयगड, इकडे गणपतीपुळे. मला या साईडला जायचं आहे. त्या साईडला जयगड. तर 10 किलोमीटर चालायचं आहे फक्त. तर वडापाव खात आहेत. हो मग वडापाव घ्यायला तर हा गाडीनं पुढे आलास ना रे. हा लाजा वाटत काय गाडीनं पुढे आलास तू. हा घे परत एक. चटणी लावू नकास. हॅलो. गरम गरम वडापाव ताव मारतोय आता. म्हणजे हाय रिस्क खेळणार आहे ना, त्याला खेळू दे ना पहिला. आणि आयुष मात्रे ओपनिंगच करायला पाहिजे तुझ्या दोघातले. नाही 2 नंबरला आला पाहिजे. 2 नंबरला 51 आला पाहिजे. 3 नंबरला लागतो ना बॉल. 6 किलोमीटर अंतर राहिलेलं आहे. अशा तऱ्हेने आम्ही आता पोचतोय. मला खरंच नारळ एवढा आवडला ना. कोण आहे रे?
लिंकापेक्षा बूम नाही आणायचा. त्याला स्वरातला आणि विसरूया नको त्याच्या आड जावे. फक्त आता 3 किलोमीटर राहिलेलं आहे गणपतीपुळे. 3 किलोमीटर कधी पूर्ण होते असं झालं. कारण का सगळ्यांची वाट लागली चालून. शक्ती दे. दिल्ली बिरबल. फायनली पोचलेलो आहे गणपतीपुळेला. हे बघा 0 किलोमीटर. हे पब्लिक एवढीच आहे. अजून अर्धी पोचले पब्लिक, अर्धी मागे कोण नाही. आम्ही लास्टला आम्हीच आहे. तू घे अशा तऱ्हेने पोचले आहे श्री क्षेत्र गणपतीपुळे. आता थोडा आराम करणार. म्हणजे 1 2 3 4 8 जण आहेत. गणपतीपुळेची एंट्री इथे आहे. आम्ही सकाळी इथे एंट्री नाही केली. आम्ही भारी एंट्री केली. सने पोचलेलो. आता चाललो अंघोळीला. अंघोळ करणार. समुद्रामध्ये उतरायचं आहे. बघू डाव कसं वाटलं चालून? हा आता आम्ही गणपतीपुळेला आलेलो आहे. आता आंघोळी वगैरे करणार. ओके. लागलं काय फोन? ओके. हो नील कुठे आहे? नील काय म्हणतोस? कसं वाटलं तुला? हा पुढच्या वर्षी येणार ना? हा गाडी भेटते. तर हा आमच्याबरोबर पूर्ण चालत आला आहे. दमलाय तो आता. 33 किलोमीटर चालत फायनली दर आहे आता. गर्दी आहे. आता पाऊस नाही त्यामुळे गर्दीच गर्दी आहे. आता मी पोचलो आहे. माझ्या पोझिशन आंघोळ करतायत. खास किती आहे बघा. चालता येत नाही तरी पण जातोय.
कालू आता आंघोळ वगैरे झाले आणि आता दर्शनासाठी चाललं. रांग तर भरपूर असणार आहे. बघूया दर्शन कसं वेळ तिथं घ्यायला येईल ते. चल बाकीचे पण तयार होतं झाले. निघालो आता. हे मंदिर पुढे मंदिर. आता तिथे जाणार, दर्शन घेणार. दर्शन आधी रांग बघूया किती येते, नाही तर बाहेरून दर्शन घ्यायला लागणार आहे. दर्शनची रांग खूप आहे, त्यामुळे आता बाहेरूनच दर्शन घेतो आम्ही. गर्दी तर खूप आहे. फोटो काढायला ना म्हणजे ड्रोन उडवण्यास सक्त मनाई आहे. म्हणजे ड्रोन फ्लाय करायचा प्रयत्न करू नका. जाऊयात दर्शनासाठी. बाहेरून दर्शन घेऊया आतमध्ये जाऊन. महाप्रसादच्या लाईनमध्ये होते. महाप्रसाद लाईन पण थोडी मुलावी होती. व्हिडिओ करायचा विषय जेवढं जाऊन आज तर आम्ही निघालो आहे. म्हणजे गाडी आल्यावरती गाडीने रिटर्न झाला. आता चांगला प्रवास झाला आणि दर्शन झालं थोडंफार. काय पोटभर ठीक आहे. चला का इथे आता मी ब्लॉग माझा एंड करतो आहे. आणि पुढे जर का कधी ब्लॉग काढायचा म्हणलं तर नक्की काढेन.